एकदम सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतोय आपल्याला, x मायनस आय वाय इंटू 3 प्लस 5 आयोटा इज द कॉन्जुगेट ऑफ -6 मायनस 24 आय. -6 मायनस 24 आयचा कॉन्जुगेट काय होणार, -6 प्लस 24 आयोटा. सो याला सरळ सरळ इक्वल टू तो पार्ट लिहून ठेवू आपण. काय होऊन जाईल, x मायनस आय वाय या ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 5 आयोटा इज इक्वल टू -6 प्लस 24 आयोटा. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू विचारली, ते विचारण्यासाठी याला सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे ह्याला पलीकडे पाठवून देऊ. काय झाला, एक्स मायनस आय वाय इज इक्वल टू -6 प्लस 24 आयोटा होल डिवाइड बाय 3 प्लस 5 आयोटा. डिव्हिजनमध्ये आला कॉम्प्लेक्स नंबर, याचा घ्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि मल्टिप्लाय आणि डिवाइड करून टाका. 3 मायनस 5 आयोटा 3 मायनस 5 आयोटा इज इक्वल टू -6 इंटू 3 -18 -6 मायनस 5 म्हणजे प्लस 30 आयोटा -24 प्लस 3 हा काय झाला प्लस 72 आयोटा. त्याच्यानंतर 24 मायनस 5 मायनस 120 आयोटा स्क्वेअर होल डिवाइड बाय ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर 9 मायनस बी स्क्वेअर म्हणजे 25 आयोटाचा स्क्वेअर इज इक्वल टू -18 120 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस ऑफ मायनस हा झाला प्लस 120 मायनस 18 हा झाला किती 102. 30 आयोटा 72 आयोटा हा किती झाला रे 102 आयोटा डिवायडेड बाय 9 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस मायनस झाला प्लस 9 प्लस 25 म्हणजे हा झाला 34 इज इक्वल टू 34 एका 34 34 त्रिक 102 हा झाला 3 इज इक्वल टू काय आला 3 प्लस 3 आयोटा. एक्स मायनस आय वाय याची व्हॅल्यू 3 प्लस 3 आयोटा म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू -3 कारण मायनस वायची व्हॅल्यू 3 आहे. Therefore, x equals to 3, y is equal to -3. x, y ची व्हॅल्यू काय येणार मग, व्हॅल्यूज ऑफ x and y will be 3 and -3 respectively. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 22 या चॅप्टर मधल्या आपल्या सगळ्या सॉल्व्ह केलेल्या क्वेश्चन पैकी सगळ्यात इंटरेस्टिंग आणि थोडा इंटेलिजंट क्वेश्चन आहे. काय म्हणतो बघू, इफ आर्ग्युमेंट ऑफ z इज लेस दॅन 0 देन आर्ग्युमेंट ऑफ -z मायनस आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू z इज इक्वल टू जर आपल्याकडे नंबर असेल r इन ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, याच्यामध्ये r हा असतो काय मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि हा जो थीटा काय असतो आर्ग्युमेंट. देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ z या केसमध्ये काय झाला हा थीटा. जर z ची व्हॅल्यू ही असेल तर -z काय असेल -z दोन्ही साईडला आपण -1 ने मल्टिप्लाय करू. हा झाला -r ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. मला या ठिकाणी r cos थीटा प्लस आय साइन थीटा या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा नंबर घेऊन जायचा आहे. हा मायनस मी मध्ये पाठवतो इज इक्वल टू हा r ॲज इट इज ठेवला, हा मायनस मध्ये गेल्यानंतर काय झाला मायनस कॉस थीटा मायनस आयोटा साइन थीटा. आता कॉस सुद्धा मायनस पाहिजे मला, साइन सुद्धा मायनस पाहिजे. हे दोन्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये मायनस असतात, कॉस थीटा आणि साइन थीटा दोन्ही सुद्धा थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि जर थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल असेल त्याला आपण काय म्हणतो पाय प्लस हा थीटा. त्याच्यामुळं याला मी काय करतो इज इक्वल टू r इन ब्रॅकेट कॉस पाय प्लस थीटा प्लस आयोटा साइन पाय प्लस थीटा. r cos थीटा प्लस आय साइन थीटा r cos थीटा प्लस आय साइन थीटा या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा सुद्धा नंबर आला -z. आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू हा थीटा असतो. आर्ग्युमेंट ऑफ -z काय होऊन जाईल कॉसच्या मध्ये आणि साइनच्या मध्ये असला हा कॉमन अँगल म्हणजेच काय झाला पाय प्लस थीटा. देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ -z इज इक्वल टू पाय प्लस थीटा आणि आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू काय झाला थीटा. आर्ग्युमेंट ऑफ -z मायनस आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू हा आहे पाय प्लस थीटा मायनस आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे थीटा. हे दोन कॅन्सल इज इक्वल टू पाय. ऑप्शन आपल्याकडे आहे ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यानंतर पाहू क्वेश्चन नंबर 23. हा इझी क्वेश्चन आहे. द कार्टेशियन फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू हा दिला. कार्टेशियन फॉर्म काय असतो z इज इक्वल टू a प्लस आय बी किंवा x प्लस आय वाय या फॉर्मॅटमध्ये. या नंबरला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. 4 इन ब्रॅकेट कॉस 300 डिग्री प्लस आय साइन 300 डिग्री. या 300 डिग्रीला आपण काय लिहू शकतो 360 डिग्री मायनस 60 डिग्री. 360 म्हणजे हा झाला 2 पाय मायनस 60 म्हणजे किती पाय बाय 3. त्याच्यानंतर प्लस आय साइन हा झाला 2 पाय पाय बाय 3. 2 पाय मायनस पाय बाय 3 हा 2 पाय पाय बाय 2 चा इवन मल्टिपल आहे. कॉसचा कॉस राहील 2 पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ मध्ये कॉस असतो पॉझिटिव्ह त्याच्यामुळे हा होणार कॉस पाय बाय 3.
4 इन ब्रॅकेट कॉस पाय बाय 3 कॉस 60. या ठिकाणी बघा साइन 2 पाय मायनस पाय बाय 3, 2 पाय आहे पाय बाय 2चा इवन मल्टिपल, साइनचा साइन राहून जाईल. 2 पाय मायनस पाय बाय 3 आहे फोर्थ क्वाड्रंट, फोर्थमध्ये साइन असतो निगेटिव्ह, त्याच्यामुळे हा झाला निगेटिव्ह, म्हणून या ठिकाणी लिहिलं मी मायनस. मायनस आयोटा साइन हा झाला पाय बाय 3 साइन 60 इज इक्वल टू हा झाला कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, 4 इन ब्रॅकेट 1/2 मायनस आयोटा हा ॲज इट इज, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. हा 2 आणि 2 कॅन्सल, या ठिकाणी 4 कॅन्सल, इज इक्वल टू काय झाला 2 × 1 म्हणजे 2 मायनस 2 × I√3 म्हणजे मायनस 2√3 आयोटा. 2 मायनस 2√3 आयोटा हा झालेला आहे आपला कार्टेशियन फॉर्ममध्ये, म्हणजे A+IB या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स नंबर. ऑप्शन डी इज अगेन दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 24 आपल्याला म्हणतोय आर्ग्युमेंट ऑफ 1 मायनस आयोटा √3 डिवाइड बाय 1 प्लस आयोटा √3 इज इक्वल टू व्हॉट. अगोदर या फ्रॅक्शनला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. काय होतं बघा 1 मायनस आयोटा √3 डिवाइड बाय 1 प्लस आयोटा √3. डिनॉमिनेटरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिसला रे दिसला की लगेच त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा, कंप्लीट फ्रॅक्शनला करायचा मल्टिप्लाय अँड डिवाइड. 1 मायनस आयोटा √3 याच्यामधल्या इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज केलं म्हणजे काय झालं आपल्याकडे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 1 मायनस आयोटा √3 इज इक्वल टू 1 मायनस आयोटा √3 दोनदा मल्टिप्लाय करतो, त्याचा होल स्क्वेअर म्हणजे A², 1 मायनस 2AB म्हणजे 2 √3 आयोटा प्लस B² म्हणजे √3 आयोटाचा स्क्वेअर, √3चा स्क्वेअर 3 आयोटा स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस आयोटा √3 1 मायनस आयोटा √3 A² 1 मायनस B² म्हणजे 3 आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस झाला प्लस 1 प्लस 3 म्हणजे 4, डिनॉमिनेटर झाला 4, न्यूमरेटरला 1. 3 आयोटा स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू 3 झाला -3 प्लस 1 हा झाला -2 आणि हा आहे -2√3 आयोटा. हा 2 आणि 2 कॅन्सल, या ठिकाणी 2 इज इक्वल टू काय आला -1/2 मायनस √3/2 आयोटा. हा झाला आपल्याकडे A+IB या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर. याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे ऑर्ग्युमेंट. ऑर्ग्युमेंट इज इक्वल टू काय असतो, ऑर्ग्युमेंट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ B डिवाइड बाय A इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ B ची व्हॅल्यू -√3/2 डिवाइड बाय A ची व्हॅल्यू -1/2. 2 आणि 2 कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ √3 इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ हा √3 म्हणजे किती आहे tan पाय डिवाइड बाय 360 बरोबर. परंतु या ठिकाणी जो सिम्प्लिफाय होऊन आपल्याकडे नंबर आलाय हा नंबर बघा A सुद्धा मायनस आहे आणि B सुद्धा मायनस आहे, दोन्ही मायनस, त्याच्यामुळे हा नंबर कुठे येणार आहे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. जर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये थीटा असेल तर त्याला आपण काय म्हणतो पाय प्लस थीटा, त्याच्यामुळे हा जो मधला थीटा होईल तो काय होऊन जाईल पाय प्लस थीटा. tan इनवर्स ऑफ tan पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू काय झाला हा tan इनवर्स आणि tan हे झाले सेल्फ ॲडजस्ट, मध्ये अँगल किती उरला पाय म्हणजे 180 डिग्री आणि पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री इज इक्वल टू 240 डिग्री. Therefore, argument of 1 minus iota √3 divided by 1 plus iota √3 is equal to 240 degree. Option A is the correct answer. लगेच पाहू क्वेश्चन नंबर 25. एकदम सोपा. If alpha and beta are complex cube roots of unity. जर दोन कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी असेल तर मी क्लिअरली काय सांगितलं होतं अल्फा इज इक्वल टू ओमेगा घ्या, बीटा इज इक्वल टू ओमेगाचा स्क्वेअर घ्या. व्हॅल्यू विचारली अल्फा प्लस बीटा प्लस 1 डिवाइड बाय अल्फा बीटा, सरळ सरळ ठेवून देऊ. अल्फा इक्वल्स टू ओमेगा प्लस बीटा इक्वल्स टू ओमेगाचा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय अल्फा बीटा म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा ओमेगा स्क्वेअर काय झाला ओमेगाचा क्यूब, हा झाला ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाचा क्यूब, याची व्हॅल्यू 1 झाली, 1/1 म्हणजे 1. 1 plus omega square is equal to 0. Hence, option A is the correct option. आपण हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे सोल्युशन्स अपलोड करतोय त्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलाय, फक्त त्याच्यावर खुश होऊन 2 एक्स्ट्रा बोनस क्वेश्चन्स या एपिसोडमध्ये मी टाकत आहे मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर 26 आपल्याला काय म्हणतो, z इज इक्वल टू 5 आयोटा इन ब्रॅकेट -3/5 आयोटा देन z इज इक्वल टू 3 प्लस b आयोटा व्हॅल्यू ऑफ b. हा क्वेश्चन लिहायची पण गरज नाही, आपण तोंडी सॉल्व्ह करू शकतो. इंटू काय दिलाय -3/5 आयोटा, ठीक आहे. 5 आणि 5 कॅन्सल, आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस ऑफ मायनस काय झाला हा प्लस,
झेड इज इक्वल टू झाला 3. पण त्यांनी म्हटलंय झेड इज इक्वल टू 3 प्लस बी आयोटा. मला सांगा फक्त 3 असेल तर त्याला मी 0 आयोटा लिहू शकतो. 0 आयोटा इक्वल्स टू बी आयोटा, बी इज इक्वल टू 0. या ठिकाणी बघा ऑप्शन आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 27. द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय विच सॅटिस्फाईज द इक्वेशन. या ठिकाणी मॉड्युलसची व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला z माहित नाही, एक्स प्लस आय वाय ठेवून देऊ सरळ सरळ. झेडच्या ठिकाणी काय होऊन जातो बघा, एक्स प्लस आय वाय मायनस 5 आयोटा होल डिवायडेड बाय एक्स प्लस आय वाय प्लस खाली दिलाय 5 आयोटा इज इक्वल टू व्हॅल्यू 1. मॉड्युलसच्या प्रॉपर्टीजमध्ये एक प्रॉपर्टी आहे मित्रांनो, जर आपल्याकडे एखादा फ्रॅक्शन असेल त्या फ्रॅक्शनचा मॉड्युलस इज इक्वल टू काय होतो, इंडिव्हिज्युअल न्यूमरेटरचा मॉड्युलस डिवाइड बाय इंडिव्हिज्युअली डिनोमिनेटरचा मॉड्युलस. या ठिकाणी काय होणार, एक्स प्लस या कंप्लीट फ्रॅक्शनचा मॉड्युलस इज इक्वल टू हा एक्स प्लस आयोटा इन ब्रॅकेट, या ठिकाणी आयोटा कॉमन घेतो, y मायनस 5 याचा मॉड्युलस डिवायडेड बाय एक्स प्लस आयोटा इन ब्रॅकेट y प्लस 5 याचा मॉड्युलस इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे 1. जर आपल्याकडं z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय असेल, याचा मॉड्युलस इक्वल टू काय होणार, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरीच्या कोफिशियंटचा स्क्वेअर इज इक्वल टू, याच्यामध्ये आपण सेम अप्लाय करून घेऊ. काय होईल बघा बरं, न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस इमॅजिनरीचा कोफिशियंट वाय मायनस 5 होल स्क्वेअर. डिनॉमिनेटरचं काय येणार मॉड्युलस या ठिकाणी, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 5 होल स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे 1. दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेतो. याचा हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. राईट साईडला काय येणार, 1चा स्क्वेअर म्हणजे 1. इकडं काय उरला वरती आपल्याकडं, एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस 5 होल स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 5 होल स्क्वेअर इक्वल्स टू 1. इक्वल्स टू 1 म्हणजे ही व्हॅल्यू सरळ सरळ याला मल्टिप्लाय करून टाकू, काय होऊन जाईल, इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 5 होल स्क्वेअर. येत्या लक्षामध्ये हा कॅन्सल झाला, याला मल्टिप्लाय झाला, 1 मल्टिप्लाय झाला, वेगळं लिहायची गरज नाही, सरळ सरळ दोघांना बाहेर काढून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस याचं एक्सपान्शन करू, वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 25 इज इक्वल टू, राईट साईडला येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 10y प्लस 25 वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर, 25 वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल, मायनस 10y इज इक्वल टू 10y म्हटलंय, हा पलीकडे पाठवून देतो, लेफ्टला उरला 0 इज इक्वल टू 10y प्लस 10y, 20y इज इक्वल टू 0 झाला, देअरफॉर y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. देअरफॉर जेव्हा आपण या लोकसला सिम्प्लिफाय करतो आपल्याला काय भेटतो, एक्स ॲक्सिस. देअरफॉर z लाईज ऑन दी एक्स ॲक्सिस. ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. अजूनही मी कॉम्प्लेक्स नंबरची समरी अपलोड केली नाही. जर तुम्हाला हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, लिहा सर आम्हाला समरीचा एपिसोड पाहिजे म्हणजे पाहिजे. असे जर आले 50 कमेंट्स मित्रांनो तर लगेच करून टाकेन मी अपलोड कॉम्प्लेक्स नंबरची समरी. जर नाही आले 50 तर अपलोड करण्यात काहीच पॉईंट नाही. खूप मेहनत घ्यावी लागते. रात्रीचे आता 3 वाजलेत, मी आता रेकॉर्डिंग करतोय. खूप काम आहेत मित्रांनो, सगळं सोडून देऊन तुमच्यासाठी करतोय. जरा दाखवा प्रेम आणि सपोर्ट. ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.